जर तुमचा जन्म महाराष्ट्रात झाला आहे, तुम्ही जातीने मराठी असो हिंदू असो, तुम्ही खूप मंदिरात जाऊन दर्शन घेतलं असणार, प्रत्येक देवाचं 33 कोटी देवाचं दर्शन घेतलं आहे, तुम्ही वारीला गेलात, ज्योतिर्लिंगला गेलात, धाम सुद्धा गेलात आहे. पण जर तुम्ही एक हिंदू आणि मराठी असून जर तुम्ही रायगड किल्ल्यावर नाही आलात तर खूप मोठी चूक तुम्ही करत आहात. तर मी ऑलरेडी इथे रायगडला येऊन गेलेलो आहे. मी पुन्हा इथे रायगड किल्ल्यावर आलो आहे तुम्हाला दाखवण्यासाठी की रायगड किल्ला कसा आहे. आणि मेन गोष्ट म्हणजे काय, इथे जो आपले महाराज आहेत यांचा प्रेझेन्स हा जो आपल्याला फील करायचा आहे, त्यासाठी मी इथे आलो आहे. इथे मी तो अनुभव घेणार आहे, तुम्ही सुद्धा या व्हिडिओ थ्रू अनुभव घ्या. पण व्हिडिओ बघून इथे नक्की या. मी सुरेश, तुमचं सर्व स्वागत आपल्या ह्या नवीन ब्लॉगमध्ये. तर चला उशीर न करता आपला हा ब्लॉग स्टार्ट करूया. हे आपलं स्टेवालं हॉटेल आहे बघा, हिरकणी अंगण. हे इथे आतमध्ये आहे आपले रूम्स आणि अगदी त्याच्या समोर बघा काय नजारा आहे. म्हणजे भारी आहे. जे पाऊस पडला त्याच्यावरती धुकं आहेत, इथे असे लहान असे वॉटरफॉल आपल्याला बघायला मिळतात आहे. इथे बघा तुम्ही असे, हा आमचाच ग्रुप आहे ॲक्च्युली. इथे रेनकोट्स तुम्हाला असे मिळतात जर तुमच्याकडे नसेल तर. पण हा नजारा बघा, हा नजारासाठी तरी माझी अशी इच्छा आहे की तुम्ही हे हिरकणी अंगण हॉटेल जे आहे ते बुक करा. आणि यासाठी आपण जाणार आहोत ट्रेकसाठी. सहीवा रूम नंबर 6 जो समोर आपला वरून आहे. इथे असं एंट्री केलं तर बघा सार्थक आपला इथे बेडवर बसलेला आहे. एवढी स्पेस आहे बघा. इथे बिछाने दिलेले आहेत आपल्याला. हा रूम, हा तुमचा बाथरूम सेक्शन आहे इथे. पण रूमची खासियत म्हणजे द्या बघा, या विंडोचा व्ह्यू बघा काय बघायला मिळतं. हो, भारी भारी वाटतं आहे. म्हणजे असं वाटतं की आपण स्वर्गात आलो आहे. प्लस इथे ही अशी बाल्कनीसाठी पण दिलं आहे. ते तुम्ही ओपन केलं, बाहेर आलात, त्यानंतर बघा काय नजारा आहे. हो हो हो, भारीच वाटतं. म्हणजे मस्तच यार. खरं म्हणजे जो रूम आम्ही बुक केला खरं आमचं मन प्रसन्न झालेलं आहे. इथे बाजूला सुद्धा असं कन्स्ट्रक्शन चालू आहेत भरपूर. पण हा नजारासाठी तरी बाबा या रूमला माझ्याकडून पूर्ण 10 पॉईंट्स मिळतात. तुम्हाला अजून आपली एक रूम दाखवतो आहे. हा 9 नंबर रूम आहे. आणि इथे जरी आत आला तुम्ही बस सेम बेड आहे, हॉल आहे. ओके, इथे हा बाथरूम आहे. आणि हे बघा ही विंडो, सेम विंडोच्या बाजूला पण ही बाल्कनी आहे. तर बाहेर गेलात की आपल्याला असा नजारा बघायला मिळतो. हा ॲक्च्युली टॉपला आपलं असल्यामुळे बघा अजून भारी वाटतं इथून. म्हणजे खरं या रूम बुक करायची ते अशा स्पॉटला करायची. बघा ना काय नजारा आहे. तुम्ही फक्त तुमच्या रूममधून तुम्हाला असा नजारा बघायला मिळतो आहे. आणि ते सुद्धा आपल्या महाराष्ट्रामध्ये. तर नक्की या स्पॉटला. इथून जे रूम्स बुक करा, हा व्ह्यू एन्जॉय करा आणि ट्रेकसुद्धा करा. आता नाश्त्याची वेळ झालेली आहे. इथे ह्या साईडला बघा, इथे पोहे आणि चहा काउंटर आहे. हा आपला खाण्याचं सेक्शन आहे. इथे आपली पोह्याची प्लेट आहे. खरंच खूप छान वाटतं पोहे, शेंगदाणे आहेत पोह्यांवर. आणि काय जरा टेस्ट करून सांग कशी आहे. बघूया, बिचारा शेवटचा घास उरलेला. काय बोलतो, चव कशी आहे? चांगलं आहे. चांगली आहे. तर ह्याचं म्हणणं आहे की चव चांगली आहे. आता आपण सुद्धा खाऊन बघूया. म्हणजे खरं चांगली चव आहे. थोडं थंड झालंच म्हणून गरम करून अजून मजा आली असती. पण छान चव आहे. चल, इथे बघा समोर हा रोपवे आहे. हा बघा, हो हो हो. म्हणजे ॲक्च्युली रोपवेने जर गेलात तर खरं म्हणजे व्ह्यू तुम्हाला अजून छान बघायला मिळेल. पण जर जायचं आहे महाराजांचं दर्शन घेण्यासाठी तर चालत जावे. पण ठीक आहे, ज्यांना जमत नाही त्यांच्यासाठी हा रोपवे ऑप्शन बेस्ट आहे. तर बा इथे जे तार दिसत आहे इथे वर सुद्धा आहे बा. इथे हे रिटर्न जर्नीवाले आहेत. तर रोपवे ऑप्शन आहेत जर तुम्हाला ट्रेक करता नाही जमली तर. तर चला, आपण आपली ट्रेक स्टार्ट केलेली आहे. तर जस्ट हा मागचा जे आमचं जे हॉटेल आहे आम्ही जे स्टे करतोय त्यातून आता निघालो आम्ही गडाजवळ. तर इथून बोला 10 मिनटं चालत जाय. तर जे ॲक्च्युअल शिड्या आहेत त्या शिड्याने आपण वर जाणार आहोत. तर तीसाठी निघालो आहे. तर पुढे आमचा पूर्ण ग्रुप आहे. मी सध्या मागे आहे, थोडेसे मुलं अजून थांबले आहेत. आणि वातावरण खूपच छान आहे, पाऊस पडतोय, मस्त गार आहे आणि धुकं खूप भारी फील होत आहे. आणि ट्रेक करायला ही जाम मजा येईल. तर आपण जसं चालत येतोय तर इथे बघा हा राईट टर्न दिसतोय. आणि इथे राईट टर्नने हा वरती जायचा आपला. हो, ही तर फुल अशी जंगल ट्रेल वाटते बघा.
बघा ही चढण आहे, पण नजारा आणि वातावरण खूपच भारी आहे. तुम्ही जेव्हा ह्या साईडने येतात इथे भरपूर दुकान आहेत, शॉप्स आहेत. बघा इथे तुम्हाला कॅप, रेनकोट, मोबाईल कव्हर सुद्धा मिळणार. आणि अगदी त्याच्या ऑपोजिटला हे शिड्या आहेत ज्याने आपण वर किल्ल्यावर जाणार आहोत. तर इथे रायगड किल्ला, इथे आपण आता ग्रुप फोटो काढला आहे आणि इथून आपली ट्रेक स्टार्ट होत. इथे मी गाईड सुद्धा केला आहे. गाईड तुम्हाला मी या व्हिडिओ दाखवेन की तुम्ही फ्युचरमध्ये त्यांच्याशी कनेक्ट करू शकता. तर चला उशीर न करता ट्रेक चालू करूया. शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी. छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या शिवतीर्थ रायगडावरती तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. माझं नाव आहे उमेश ढवळे. आज आपण रायगडाचं मार्गदर्शन करणार आहे. या अगोदर रायगड किल्ला हा तुम्ही पाहिला असाल किंवा नसाल, परंतु रायगड किल्लाच आपण हा प्रत्यक्षातपणे पाहणार आहात. बघा, आपण जशी पंढरीची वारी करतो ना, तशी या रायगडाची एकदा तरी पायी वारी केली पाहिजे. तर रायगड किल्ल्याचं खरं महत्व आपल्याला समजतं. बघा, या रायगड किल्ल्याची समुद्र सपाटीपासून उंची आहे ती 2851 फूट आहे. रायगडाला टोटल सीड्या, या टोटल सीड्या 2360 सीड्या आणि 3.5 किलोमीटर लांबी आहे. रायगडाचं जर पूर्ण क्षेत्रफळ म्हटलं तर आपण पहिली पायरी चढलात चित्त दरवाजापासून ते भवानीच्या कड्यापर्यंत या रायगडाचं क्षेत्रफळ हे 1200 एकर मध्ये मोडलेलं आहे. रायगड एक दिवसामध्ये कवरण्यासारखा किल्ला नाही. रायगडाला 2 दिवस लागतात. तर रायगड किल्ल्याचा पूर्ण परिसर फिरता येतो. बघा, या रायगडालाच मूळ नाव म्हटलं तर रायरीचा डोंगर म्हणून ओळखला जायचा. या रायरीच्या डोंगराला महाराजांनी त्यावेळेस राजगडावरून पाहिलं. जर वातावरण क्लिअर असला तर रायगड आपल्याला अजून देखील 8 किल्ले पाहायला भेटतात. बघा, ते 8 किल्ले कोणते आहेत? राजगड, तोरणा, प्रतापगड, लिंगाणा, मकरंदगड, चांभारगड, सोनगड आणि मानगड दिसून जातो. बघा, त्यावेळेस महाराजांसोबत मोरपंत पिंगले होते. महाराजाने पंतांना विचारलं, पंत ही रायरी अशी मोकाट आणि बुलंद का पडले? पंत महाराजांना बोलतात, महाराज ही मोकाट नसून या आपल्याच ताब्यामध्ये. तुम्ही सर्वांनी प्रतापगड पाहिला असाल. प्रतापगडाच्या पायथ्याजवळ एक जावळीचं खोर आहे. प्रतापगडाच्या पायथ्यापासून ते उत्तरेच्या साईडला कोकण दिवा आहे. या कोकण दिव्याच्या कड्यापर्यंत हे संपूर्ण जावळीचं खोरं मोडलं जातं. या जावळीच्या खोऱ्यावरती एक म्हण होती. ती म्हण अशी होती की अस्वलीच्या केसामध्ये सोडलेली एक डोक्यातली ऊस सापडू शकते, परंतु जावळीच्या खोऱ्यात मोकाट बलाटे देहाचा हत्ती सोडलेला सापडणं मुश्किल होतं. अजूनही देखील सूर्याची किरण ही जमिनीपर्यंत पोहोचत नाहीत. एवढं घनदाट जंगल आहे. या जंगलांमध्ये चंद्रराव मोरे राहत होते. महाराजाने चंद्रराव मोरेने एक प्रेमाचा खलिदा पाठवला, म्हणजे आत्ताच्या भाषेमध्ये एक पत्र पाठवलं. अव चंद्रराव मोरे, आपण दोघे मराठी आहोत. मराठी म्हणून एक हिंदवी स्वराज्य निर्माण करू. परंतु चंद्रराव मोरे फार उर्मट आणि गर्विष्ठ स्वभावाचे होते. कारण की त्या काळचा बादशाह म्हणजे आदिलशहाचा पाठिंबा हा चंद्रराव मोरे नव्हता. म्हणून चंद्रराव मोरेने म्हटलं की माझी बराबरी कुणी करू शकत नाही. म्हणून चंद्रराव मोरेने महाराजांना उलट खलिदा पाठवला. त्या खलिद्यात उल्लेख काय केला? अब तुम्ही कसले राजे, तुम्ही केव्हा झालात राजे? या जावळी प्रांताचं तर खरे राजे आम्हीच आहोत. या जावळी तर जाणं पावली. उद्या यायचं असेल तर तुम्ही आजच या. तुमच्यासाठी दारू गोला सज्ज आहे. आपण युद्ध करण्यास तयार आहोत. महाराजाने त्यावेळेस फक्त 145 निवडक सरदार निवडले आणि जावळीच्या खोऱ्यामध्ये पाठवले. जावळीच्या खोऱ्याला 3 महिने वेढा घातला. त्या 3 महिन्याच्या वेड्यामध्ये चंद्रराव मोरे यांचा धाकटा भाऊ हनुमंतराव मोरे हा सूर्याजी काकडे यांच्या हस्ते मारला गेला. चंद्रराव मोरेने म्हटला आता माझाही वध होणार. म्हणून चंद्रराव मोरेने 15 मे 1656 या रोजी रायरी सोडली आणि महाराजांच्या शरणे आले. महाराजांचा आपला त्यावेळेस एक नियम होता, जो शरण आला त्याला महाराज मरण देत नव्हते. 15 मे 1656 ते 70च्या कालावधीमध्ये या रायगड किल्ल्याचे बांधकाम चालू झाले. 14 वर्ष लागलीत रायगड किल्ला बांधण्याकरता. रायगड बांधायला कुणाच्या हस्ते दिला? सेवेचे ठाई तत्पर
हिरोजी इंदुलकर यांच्या नावाची पाटी आपण जगदीश्वराच्या समोर पाहणार आहोत. या 14 वर्षामध्ये रायगड किल्ल्यावरती बांधलं काय? 350 इमारती, मोठमोठी 11 तलाव आणि 84 पाण्याच्या टाक्या. ज्या वेळेस महाराजांनी या रायरीला तिच्या पायथ्या जाऊन पाहिलं ना, रायरीने महाराजांना पाहिलं, महाराजाने रायरीला पाहिलं, तरी महाराजांच्या तोंडामधून या रायरी बद्दल काहीतरी 2 गोडगा निघतात. ते गोडगार असे की राजा कसा जावणी पाता गडा बहुत चपोट, चौतर पहा गडाचे कडे, तासल्याप्रमाणे गाव 1.5 गाव उंच, पर्जन्यकाली गडावर गवत देखील उगवत नव्हतं. धोंडा तासिवा एकच होता, दौलताबाद. दौलताबादाच्या 10 गुणी उंच. ऐसे देखून राजे संतृप्त झाले आणि बोलले की तख्तास जागा हाच गड खरा करावा. तख्त म्हणजे राजधानी म्हणून रायगड किल्ल्याची निवड इतिहासामध्ये दुसरी राजधानी करण्यात आली. 365 किल्ल्याची पहिली राजधानी ही राजगड होती. ही राजगड स्वराज्याकरता अपुरी पडू लागली म्हणून रायगड किल्ल्याची निवड करण्यात आली. या रायगड किल्ल्याच्या 4 साईडून सह्याद्रीच्या पर्वतरांगणे वेढल्या रायगड आहे. परंतु कोणतीही सह्याद्रीची पर्वतरांग ही रायगडाला जॉईंट नाही. जसा कमल केवळ एका कलीपासून उमलतो ना, तसा रायगड केवळ एका खडकापासून आणि एका दगडापासून बनलेला आहे बघा. म्हणून एक शेर आहे की घासल्या विगर धार नाही तलवारीच्या पातेला, की घासल्या विगर धार नाही तलवारीच्या पातेला, आणि शिवचार अर्थ नाही या महाराष्ट्राच्या काल्या मातीला. महाराष्ट्राच्या काल्या मातीला पुढा पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. आपले मित्र शिवम आणि सुमन एक समजून यायला विषय आहे. आपण एकदा ह्याला विचारलं की यांचा अनुभव कसा आहे आजचा? अविस्मरणीय अनुभव. काय सकाळ, काय पाऊस, काय काय गड, काय ट्रिप ऑर्गनायझर आमचा सुदेश. सगळ्यात भारी म्हटलं तर आता आम्ही ढगाच्या मधात आहोत आणि ढगाच्या मधात आहोत असं वाटत आहे की आपण म्हणजे कोणत्या जगात आलो आहोत. असं जग आपल्याला सिटीज मध्ये वगैरे पाहायला नाही भेटत. दरवेळ आपल्याला कुठेतरी आपलं हिस्टॉरिक मॉन्युमेंटच्या जागी यावं लागते आणि तिथंच हे आपण आपलं काय म्हणतो आपण एक्सपेक्ट करू शकतो की आपल्याला असं काही प्लीजंट वेदर भेटणार. सगळीकडे धबधबे आहे, सगळीकडे हिरवळ आहे. आम्ही जिथं उभे आहोत तिकडनं पुढचा कोणताच पहाड नाही दिसत आहेत. याच्यावरूनच समजलं जाते की हे आपल्या महाराजांची राजधानी का बरं होती. धन्यवाद. इथे आल्यावर असं वाटतं जे इतिहास आपण पुस्तकात वाचतो, पण गडावर आल्यावर इतिहास असं वाटतं की काही अशी ती एक हवा आहे याच्यात की तुमच्यामध्ये आपोआप ताकद येते पुढे जायला. तर चला आपण आता पुढे जाऊया. येस येस नक्की चला. ऑलमोस्ट आपली ट्रेक संपलेली आहे. आपण इथून खालून वर आलो आहे आणि हा जो कव बघून ह्याला गायमुख कव बोलतो ऍक्च्युली. आणि इथे आहे आपला महादरवाजा आणि बघा किती असा भव्य असा दरवाजा आहे. त्याच्या आतून आपण किल्ल्याच्या आत शिरणार आहोत. तर चला लवकर. तर आपण किल्ल्याच्या आत आलेलो आहोत आणि पाऊस असल्यामुळे इथे धुकं आहे. तुम्हाला ऍक्च्युली मला फेस सुद्धा क्लिअर दिसत नसणार. तर इथे बघा असे कचरा कुंडी आहेत, तुम्ही ह्यात कचरा फेकू शकतात. प्लीज कुठे गडावर कुठेही फेकू नका. आणि इथून आता आपल्याला वर जाता ऑलमोस्ट आलेलं आहे. आता वर आपल्याला फक्त एक्सप्लोअर करायचं आहे. काय काय स्पॉट्स आहेत ते सगळे आपल्याला बघायचे आहेत. तर चला लवकरात लवकर चला. खूपच भारी वाटतंय की आपण महाराजांच्या शरणी आलेलो आहोत. तर आम्ही नाश्ता करण्यासाठी थांबलेलो आहे. तर इथे गरम गरम भजी घेतली आहे बघा. टेस्ट करा कशी आहे. ऑसम मस्त. येस, सर्वांना भजी आवडली आहे. तर जेव्हा तुम्ही येता तुम्ही दाखवतो बघा. हा इथे महादरवाजा आहे. अगदी असं जरा वर आल्यावर 2 मिनिटाच्या अंतरावर इथे हा स्टॉल आहे. तर ह्या स्टॉलवर आम्ही कांदा भजी घेतलेली आहे. तुम्ही इथे ट्राय करू शकता. खरं टेस्टी आहे. मी एक प्लेट खाऊन झालेलं आहे. तर खूप टेस्ट छान आहे. तर तुम्ही ते येऊ शकतात. त्या स्टॉलवर काकांना भेटा आणि कांदा भजी नक्कीच खावा इथे. तर आता आपण जो लहान दरवाजा होतो तिथून आज शिकलेला आहे. इथे बघा हा माझा ग्रुप मागे आहे. येस आणि येस बघा बघून घ्या सगळ्यांना बघून घ्या इथे. खरं यांच्यामुळे ट्रेकला उशीर झालेला आहे पण ठीक आहे.
आपण आलो आहे आता वरती खूप पॉईंट्स आहे बघण्यासारखे. सध्या आपण पाऊस खूप असल्यामुळे तुम्हाला मी हत्ती तलाव दाखवला नाही आहे. तर आपण हत्ती तलाव बघितला आहे, गंगासागर तलाव पाहिलेला आहे आणि वर आलो आहे. तर वर बघू अजून काय बघायला मिळतं. ते आहेत महाराजांचे जे राणी होतं त्यांचे महल आहेत ह्या. तर त्यातून आपण एक महल पाहूया. तर इथे जसं तुम्ही आत एंटर करतात, ओके, अगदी समोर बघा हा असा एवढा भव्य असा महल आहे. आणि म्हटलं होतं की हे ॲक्च्युली 6 रूम आहेत. हे 6 रूम यांचे सेम साईजमध्ये आहेत, साईजमध्ये काही फरक नाही आहेत. राणी महलच्या अगदी समोर हे धान्य कोठार आहे. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी. जय शिवाजी. बघा आज आपण सर्वजण रायगड किल्ल्याच्या अति पवित्र अशा ठिकाणावरती झालात. याच ठिकाणावरती आपल्या महाराजांचा 350 वर्षापूर्वी शिवराज्याभिषेक 16 झाला गेला. तारीख होती 6 जून 1674. समोरची मेघडंबरी पाता त्यावेळेस 32 मन सोन्याचं सुवर्ण सिंहासन होतं. एक मन म्हटलं ना 40 किलो, असं 1280 किलो सोन्याचं सिंहासन होतं. ज्या वेळेस गडाला वेढा घातला औरंगजेबाचा सरदार जुल्फिकार खान, त्याचं टोपण होतं इतिकत खान, ज्यांनी 3 नोव्हेंबर 1689 साली गडाचे घाव घालून त्याला वितरून नेलं गेलं. मग त्याची प्रकृती दिसण्याकरता भारताचे 7वे राष्ट्रपती डॉक्टर ज्ञानी जयसिंग आणि 1985 मध्ये वरची मेघडंबरी बसवण्यात आली. जी आतमधली महाराजांची मूर्ती पाहता ना, ही मूर्ती 600 किलोची मूर्ती आहे. आपल्या महाराजांचे 13 वारसदार कोल्हापूरचे युवराज छत्रपती संभाजीराजे यांच्या हस्ते 2009च्या राज्याभिषेकामध्ये बसवण्यात आले. मूर्तीवरती आपल्याला फ्रेश हार पाहायला भेटला असेल. हे सांगलीवरून डेली ढाकरी येतात. किती वादळ वारा असला व कितीही पाऊस असला तरी पहिला हार त्यांच्या हस्ते चढवला जातो. शिवप्रतिष्ठान भिडे गुरुजी यांची गडावरती डेली ढाकरी येतात. 32 वर्ष होऊन गेली तरी पहिला हार त्यांच्या हस्ते चढवला जातो. आता आपल्या सर्वांच्या घरामध्ये आपल्या महाराजांच्या राज्याभिषेकाचं एक छायाचित्र असेल बघा. त्या राज्याभिषेकाच्या छायाचित्रामध्ये राज्याभिषेकाचं वर्णन दिले गेले. या साईडला आऊसाहेब बसलेत महाराजांच्या राण्या, राजाराम महाराज, संभाजी महाराज. या साईडला अष्टप्रधान आहेत, संपूर्ण प्रजा आहे. पैठणीच्या कापडाने, मशिलीच्या उजेडाने पूर्णपणे सजले. त्याच्यात एक इंग्रज वकील महाराजांना मानाचा मुजरा करतोय बघा. त्या इंग्रज वकीलचं नाव असतं हेनरी ऑक्झटन. त्यावेळेस तो पायी चालत येतो. 6 तास लागतात त्याला गडावर येण्याकरता. 6 तासानंतर तो हुलीच्या मालवणी नगरखान्याच्या जवळ येतो. नगरखान्याच्या जवळ आल्यानंतर त्याला समोरच 2 बलाढ्याचे हत्ती पाहून तो आश्चर्यचकित होतो. तिथले पहारेकरी असतात नारायण शेणवी. त्यांना तो एक प्रश्न विचारतो, अहो नारायण शेणवी, मी तर 2 पायाचा माणूस आहे, मला जर गडावर येण्याकरता 6 तास लागले तर आपल्या राजाने एवढे 4 पायांचे बलाढ्याचे गडावर हत्ती आणले कसे? नारायण शेणवी त्यांना सहजपणे म्हणतात की मराठ्यांपेक्षा इंग्रज हे तुम्ही फारच हुशार आहात. तो त्याच्या डेली डायरीत लिहून ठेवतो की आपल्या महाराजाने 2 हत्तींची पिल्ले ही लहानपणी पालखीत बसून आणलीत आणि त्यांचं गडावरती पालनपोषण केलं. काय महाराजांची दूरदृष्टी, महाराजांचा काय गनिमी कावा. 14 वर्ष लागलीत रायगड किल्ला बांधण्याकरता. मग या 14 वर्षामध्ये हत्तींची वाढ होऊन गेली. महाराजांनी आपल्याला काय शिकवण दिली की लहानापासून मोठं करा, मोठ्याचं कधी लहान होत नसतं बघा. तो त्याच्या डेली डायरीत लिहित असतो की आपल्या महाराजाने रात्या राजवाड्यामध्ये स्नानगृहामध्ये स्नान करून पैठणी कपडे अंगावरती चढवले गेले. कवड्याच्या माला सजवल्या गेल्या. महाराजांची मिरवणूक ही 3:30 वाजता उठून जगदीश्वराच्या दर्शनासाठी गेली. जगदीश्वराला अभिषेक घातला. आई भवानीला साकडं घातलं. शिरकायला वंदन करून महाराजांची मिरवणूक नगरखान्याच्या जवळ येते. नगारे तुतारे सनई वाजू लागतात. त्यावेळेस महाराजांच्या राज्याभिषेकासाठी या ठिकाणावरती 6,000 प्रजा उपस्थित असते. ही 6,000 प्रजा उठून आपल्या डोक्यामधला भगवा पेटाकडून महाराजांना मानाचा मुजरा करते. आपले महाराज तो मानाचा मुजरा स्वीकारतात. महाराजांची एक नजर त्या 32 मणाच्या सिंहासनावरती असते, तर एक दुसरी नजर त्या बसलेल्या प्रजेवरती जाते.
महाराजांचं अंतःकरण भरून येतं. अहो या आनंदाच्या सोहळ्यामध्ये महाराजांच्या राज्याभिषेकाच्या दिवशी आपल्या महाराजांचं हृदय भरून येण्याचं कारण तरी काय होतं? कारण होतं त्या वीर मावल्यांवरती, त्या वीर सरदारांवरती आपल्या राजाने एवढं मोठं हिंदवी स्वराज्य उभारलं. ते वीर मावले त्यांना 6000च्या प्रजेत कुठे दिसत नव्हते. दिसत होते त्या फक्त त्यांच्या विधवा बायका आणि त्यांची लहान लेकरं. समोरच्या काही 4 पायऱ्या चढताना महाराज आऊसाहेबांना काय म्हणतायत की आऊसाहेब या हिंदवी स्वराज्याची पहिली पायरी चढतास आम्हास आमचे मावले आठवतात. की आऊसाहेब या हिंदवी स्वराज्याची पहिली पायरी चढतो ते आमचे तानाजी मालुसरे. की महाराज आधी लगीन कोंडाण्याचं मगच आमच्या रायबाचं असे म्हणणारे आमचे तानाजी मालुसरे. जी मी दुसरी पायरी चढतो ती लाख मेलं तरी चालतील पण लाखांचे पोशिंदार जगलंच पाहिजेत असे म्हणणारे आमचे बाजीप्रभू देशपांडे. जी मी तिसरी पायरी चढतो ती नेसरीच्या खिंडीमध्ये नुकतेच मारले जाणारे आमचे प्रतापराव गुजर या 6000च्या प्रजेमध्ये आम्हाला कुठे दिसत नाही. महाराज लटलट्या पायऱ्याने सिंहासनावरती आरूढ होतात. आरूढ झाल्यानंतर महाराजांच्या हाती विष्णूची मूर्ती दिली जाते. विष्णू म्हटला तर काय जगाचा पोशिंदा. हजारो मोहरा महाराजांच्या अंगी उडवल्या जातात. जे गागा भट्टा आणि 7 नद्यांचं आणि 7 समुद्रांचं पाण्यानं जातं त्याचा राज्याभिषेक घातला जातो. महाराज आपले सिंहासनावरती आरूढ होतात. नगार खण्यावरती नगारे तुतारे सनई वाजू लागतात. महादरवाजे तिथे 21 तोफांची सलामी दिली जाते. तेवढ्यात एक जुल्फिकार एक ललकारी देतो. ही ललकारी झाली का आपण सर्वांना लाशला जय बोलायचं. की महाराज प्रौढ प्रताप पुरंदर शास्त्री अकुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज योगीराज पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी जय शिवाजी. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. अशा गर्जने आपल्या महाराजांचा राज्याभिषेक संपन्न होतो. समोर आपण हा गेट पाहायला भेटतो ना याला नगारखाना म्हटला जातो. ह्याच्या वरती जाऊन नगारे तुतारे सनई वाजवले गेले की रायगड किल्ल्याचा मेन गेट महादरवाजा हा महादरवाजा सायंकाळी 5:30ला दरवाजा बंद व्हायचा. आता आपण ह्याची रचना पाहिलीत आणि मुंबईची गेट ऑफ इंडिया पाहिलीत सेम टू सेम आहे बघा. याची रचना पाहून मुंबईला गेट ऑफ इंडिया बनवण्यात आले. या राज दरबाराचं एक वैशिष्ट्य आहे. ते वैशिष्ट्य असं आहे ज्या वेळेस महाराजांचा राज्याभिषेक झाला राज्याभिषेकासाठी या ठिकाणावरती 6000 प्रजा उपस्थित होती. मग या 6000 प्रजेपैकी कोणी काही बोललं तर आवाज महाराजांना कसा ऐकायला जावा आणि महाराज काही बोललेला आवाज हा कोपऱ्यातल्या प्रजेला कसा ऐकायला जावा त्यासाठी आपल्या हिरो जिंदुलकरांनी या ठिकाणावरती एक इकोसिस्टम बनवले. साधा आता आपण 50 मासामध्ये बोलताना माईकचा उपयोग करतो. मग त्यावेळेला लाईट माईक काहीच नसायचं. त्यावेळेचं इकोसिस्टम असं आहे एका कोपऱ्यातून अजून देखील एक टिचकी किंवा एक साधा कागद फाडला तरी आवाज स्पष्टपणे महाराजांच्या सिंहासनापर्यंत ऐकायला येतो. त्यावेळेस संपूर्ण पॅक बंद होतं. अजून देखील ओपनच आपल्याला आवाज ऐकायला येतो. परंतु आज एवढी गर्दी असल्यामुळे आवाज आपल्याला काही दाखवता नाहीत. शांतता असली का आवाज स्पष्टपणे ऐकायला येतो. बघा मनात प्रश्न पडला असन आपण दरबारामध्ये सर्वीकडे सबाडा भाग पाहिला मग दरबारात हा दगड ठेवण्यामागचं कारण काय ह्याच्यावरती काही इतिहासकारांची तर्कवितर्क चालू आहेत. काही इतिहासकारांची अशी म्हणणं आहेत ह्या दगडामुळे आवाज पुढे ट्रान्सफर होतो पण हा दगड इथे ठेवला असेल. दुसरं एक मत असं येतं ही गडाची हाईट मोजण्याकरिता हा दगड इथे ठेवला असेल. कारण का जो पायथ्या बसून दगड आलाय तो माथ्यावरती इथे लॉक झालेला आहे. त्याच्यावर गडाची हाईट ही कुठेच नाही हा दगड इथे ठेवला असेल. पुढे आता होळीचा माल पाहायला जाऊया. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. समोरच्या साईडला आपल्याला एक मोकळा ग्राउंड पाहायला भेटतो का. ह्या मोकळ्या ग्राउंडला इतिहासामध्ये होळीचं मैदान असं म्हटलं जातं. आता आपल्या इथं बघा कोकणात कशी शिमग्याच्या महिन्याला होळी पेटवली जाते. पहिली या ठिकाणावरती मानाची होळी पेटवली जायची. आपले महाराज स्वतः गादीवरून उठून पेटक्या होळीमध्ये नारळ टाकायचे. जो बहादर पेटक्या होळीमधून हाताने नारळ बाहेर काढन त्याला हातातला 1.25 किलो सोन्याचा कडा मानाचा घोडा आणि मानाचा पेटावून बक्षीस दिलं जायचं. वयाव्या 9 वर्षामध्ये असतानाच धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी काढला गेला. म्हणून त्यांच्यावरती एक शेर आहे की वाघाच्या जबड्यात घालून हात
मोजती दात, हीच खरी मर्द मराठ्याची जात. याच ठिकाणावरती होळी पेटवली गेली की आजूबाजूच्या गावकऱ्यांची होळी पेटवली जायची बघा. समोर आपल्याला पडलेल्या इमारती पाहायला भेटतायत ना, याला बाजारपेठ म्हटली जाते. 800 फूट लांबी आहे, 40 फूट रुंदी आहे. या साईडला 22 दुकानं आणि या साईडला 22 दुकानं, अशी 44 दुकान आहेत. आगे दुकान, पीछे मकान, बीच में स्टोरूम. म्हणजे पुढे दुकान आहे, मध्ये स्टोरूम, सामान ठेवण्याची जागा आणि पाठी राहण्याची सोय ती बघा. जमिनीपासून एवढे वरती हटका ठेवले कारण का त्यावेळेचा व्यापार हा घोड्यांवरती बसून केला जायचा, म्हणून ते जेवढे देण्यात आले बघा. आता इथून पुढे तुम्हाला जगदीश्वराच्या दर्शनाकरता जायचे. सर्वांना जर मंदिराचा लांबून आकार पाहायला भेटला ना, तर आकार आपल्याला हा मस्जिदवाणी पाहायला भेटतो बघा. मस्जिद सारखं देण्यामागचं फक्त कारण होतं, कारण का त्यावेळेस मुघलाने आपल्या मंदिरांची नासधूस न करण्याकरता शिवकालामध्ये मंदिरांची रचना ही अशा टाइप मध्ये असायची. परंतु तुम्ही आतमध्ये गेलात तर आपल्या हिंदूंचं प्रतीक म्हणून एक शिवलिंग पाहायला भेटतं. जातेवेळेस काय छोटे दरवाजे लागतात, छोटे दरवाजे देण्यामागचं पण एक कारण होतं. कोणताही शिवभक्त, कोणताही शत्रू हा मंदिराच्या आतमध्ये शिरताना ताट मानेने जाऊ नये, तर मान खाली वाकूनच गेला पाहिजे, म्हणून छोटे दरवाजे दिले गेले. आपल्या महाराजांचं निधन होण्याच्या अगोदर रस्ता हा समोरच्या साईडून होता, निधन झाल्यानंतर पाठीमागच्या साईडून करण्यात आला. कारण का आपल्या गाव ठिकाणी बघा, आपल्या मंदिरांचे गेट हे सूर्य उगवत्या साईडलाच असतात. त्याचा पण पहिला सूर्य उगवत्या साईडलाच होता. समोरच आपल्याला महाराजांची समाधी पाहायला भेटेल, म्हणून रस्ता हा पाठीमागच्या साईडून करण्यात आलाय. त्याच्या समोरच एक गेट आहे आणि त्या गेटच्या पहिल्या पायरीवरती एक नाव आहे. ते नाव असं आहे, सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर. ज्यांनी हा रायगड बांधला ना, त्यांच्या नावाची पाठी आहे बघा. आपले महाराज त्यावेळेस मोहिमेवरती गेले होते. जे हिरोजी इंदुलकरांच्या मोहरा दिल्या होत्या, म्हणजे पैसे, ह्या रायगड किल्ल्याच्या बांधकामामध्ये अर्धवट संपले होते. मग हिरोजी इंदुलकरांनी काय केलं, ह्या रायगड किल्ल्याचं बांधकाम न थांबवता स्वतःचं घर दार स्वनानानं गिरवी ठेवलं आणि रायगडाचं बांधकाम हे पुढे चालू ठेवलं. महाराज मोहिमेवरून आले, राज दरबारामध्ये हिरोजी इंदुलकरांना बोलून घेतलं, मांगा हिरोजी जे पाहिजे ते मागा, 10 गावांची वतनदारी, सोनं नाणं जे पाहिजे ते मागा. मागायचं असताना त्यावेळेस 10 गावांची वतनदारी मागितली असते, सोनं नाणं मागितलं असतं. परंतु यापैकी काही न मागता काय मागतात की महाराज आम्हाला फक्त जगदीश्वराच्या समोर एक नावाची पाटी बसवण्याची एक फक्त अनुमती द्या. तर आपले महाराज काय म्हणतात, अव हिरोजी इंदुलकर तुम्ही एवढा मोठा रायगड बांधलात, अव जगदीश्वराच्या समोर काय नावाची पाटी लिहून घेता. जर नावाचीच पाटी लिहायची असेल ना, रायगड किल्ल्याचा मेन गेट आहे, त्या मेन गेटच्या पहिल्या भिंतीवरती लिहून घ्या, किंवा हा नगरखाना आहे, या नगरखान्याच्या ते लिहून घ्या. तर येणारे सर्वजण ताट मानेन तरी बघतील. तर हिरोजी इंदुलकर महाराजांना काय म्हणतात की महाराज आम्हास नावासाठी नको, महाराज ज्या ज्या वेळेस तुम्ही जगदीश्वराच्या दर्शनाकरता जाल ना, त्या त्या वेळेस तुमच्या उजव्या पाय लागून जी धूल येईल ती आमच्या नतमस्तकी लागा एवढीच विनंती आहे बघा. त्या दगडावरती नाव लिहून घेतलं, सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर. म्हणजे महाराज आम्ही तुमच्या सेवेकरिता सदैव हजीर आहोत. महाराजांनी भर सभेमध्ये हिरोजी इंदुलकरांना मिठी मारली, वा हिरोजी वा, अव तुमच्यासारखी माणसं लाभलीत म्हणून तेवढं मोठं हिंदवी स्वराज्य उभारलं. आणि आपल्या महाराजांच्या समाधीचा शोध 1869 मध्ये लावला बघा. त्याच्या पाठच्या साईडला वाघे कुत्र्याची समाधी आहे, त्याच्यावरती काय झालं, वाद चालू आहेत. इतिहासकारांची मते ही स्पष्ट झाली नाहीत, म्हणून त्याची माहिती ही स्टॉप करण्यात आली. म्हणून एक शेर आहे की जिजाऊ मा साहेब तुम्ही जन्माला नसता तात दिसरे नसते अंगणामधली तुलस, की जिजाऊ मा साहेब तुम्ही जन्माला नसता तात दिसरे नसते अंगणामधली तुलस. आणि छत्रपती शिवाजी महाराजांना जन्माला घातला नसता त्यात दिसरे नसते मंदिरावरचे उंच उंच ते कलस, मंदिरावरचे उंच उंच ते कलस. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. तर आता आपण आलो इथे नॉनव्हेज जेवण जेवण्यासाठी.
तर हा नॉनव्हेजवाला सेक्शन आहे. हे सगळे नॉनव्हेज खायला बसलेले आहेत हे बघा. तर आपण जाऊया संदीप सरांकडे, त्यांना विचारूया. फूड क्वालिटी खूप छान आहे. ओके. आणि सर तिखटपणा कसा वाटला त्यातला? ओके. जास्त ओके. तिखट पण नाही, नॉर्मल आहे. ओके. जेवण आवडलेलं आहे. आता प्रशांतला विचारूया आपण. प्रशांत काय होतं? एक नंबर. ओके. आणि बाकी जेवण तुम्हाला काय वाटतं? ओ वा, जेवायच्या आधीच माणूस बोलतोय बघा. ठीक आहे. नॉनव्हेजचा रिव्ह्यू मिळालेला आपल्याला. आता व्हेजकडे जाऊया. तर हा आपला व्हेज सेक्शन आहे. इथे सर्व व्हेजवाले आहेत बघा. जे ॲक्च्युली तर आपण अनिकेतला विचारूया. अनिकेत, व्हेज जेवण कसं आहे? टेस्ट करतो नाही एक नंबर मस्त जेवण आहे, एकदम घरच्यासारखं जेवण आहे. ओके. आणि बघूया आपण काय काय आहे ह्याच्यात. तर इथे आहे राईस, इथे चपाती, शिरा, डाळ आणि हे 2 भाज्या आहेत. येस. आणि अजून आपल्या येतात आहे तोपर्यंत आपणही जेवून घेऊया. तर कशी वाटली आपली ही व्हिडिओ? आवडली ना? तर आवडली असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत शेअर करा. तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण डिटेल्स दाखवले आहेत. आपण इथे कुठे स्टे केला, आपण इथे जे जेवलो ज्या हॉटेलमध्ये, त्याचे डिटेल्स पण मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन. तर प्लीज ही व्हिडिओ पण बघा. या डिस्क्रिप्शनमध्ये मी डिटेल्स दिले ते बघा. आणि नक्की या हॉटेल जे आहे हिरकणी हॉटेल ते व्हिजिट करा, तिथे स्टे करा. त्यानंतर ट्रेक करायला विसरू नका. आणि माझे असे व्हिडिओज बघत राहा. तर चला भेटू आपल्या नवीन व्हिडिओसोबत. तुम्हाला स्वतःही काळजी घ्या. बाय बाय.